आता जेव्हा-जेव्हा इच्छा होईल, तेव्हा लगेचच तुम्ही हा डोसा बनवू शकाल. कारण हा डोसा बनवण्यासाठी ना आपल्याला तांदूळ लागतायत, ना तांदळाची पिठी, ना तांदूळ भिजवायचं टेन्शन, ना वाटायचं टेन्शन. अगदी झटकेपट असं हे डोसे तयार होतात आणि यासोबतच ही चटणी, ही सुद्धा अगदी झटपट तयार होते. म्हणालात तर सकाळच्या घाईत सुद्धा अगदी पटकन तयार होणारी आणि तोंडाला मस्त चव आणणारी किंवा तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. बराच वेळ कुरकुरीत राहणारा हा डोसा बनवायला खूप सोपा आहे. चटणीसुद्धा जी दाखवली आहे ना, ती सुद्धा बनवायला खूपच सोपी आहे. चला बनवूयात खमंग असा डोसा आणि सोबतच चटपटीत अशी चटणी. जो डोसा बराच वेळ कुरकुरीत राहतो. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तांदूळ घेणार नाही आहोत, तांदुळाचं पीठ सुद्धा नाही घेणार आहोत. तर आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी भरून रवा. तर रेग्युलर वाटीचा अंदाजच मी तुम्हाला सांगतेय. त्याच वाटीने मी इथे पाव वाटी भरून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्याच वाटीने पाव वाटी भरून ज्वारीचं पीठ घ्यायचंय. ज्वारीचं पीठ नसेल, नाही घ्यायचं तुम्हाला तरीसुद्धा चालणार आहे. याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. त्याच वाटीने पाव वाटी भरून पोहे घेतलेले आहेत. 1 चमचाभर साखर घातली आणि चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे. हे आपल्याला मिक्सरला चांगला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे याची ना छान अशी पावडर आपल्याला व्हायला हवी. आता हे सगळं ना तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हवं तेव्हा हे जे पीठ आहेत डोशाचं ते तुम्ही लगेचच वापरू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेस कसं ना मिक्सर फिरवायची, पिठं मिक्स करायची सुद्धा गरज पडणार नाही. तयार केलेलं हे पीठ 1 ते दीड महिना छान टिकतं. आता यामध्ये ना 2 टेबलस्पून म्हणजेच आपल्या पोह्याच्या चमच्याने 5 ते 6 चमचे इथे मी तेल कडकडीत गरम करून मोहन घातलेलं आहे आणि हे घातलेलं मोहन व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेतलंय. आता याने काय होईल, तर तुमचा जो डोसा आहे तो छान कुरकुरीत राहतो आणि बराच वेळ असाच कुरकुरीत राहतो, टिकतो सुद्धा. म्हणजे तुम्ही डब्याला नेलत ना, तरीसुद्धा असा तो लगेचच मऊ पडत नाही. कमीत कमी 2 ते 3 तास आरामात कुरकुरीत राहतो. आता त्याच वाटीने पाऊण वाटी भरून मी इथं दही घातलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी घातलं. अजिबात काळजी करू नका. कोणतंही तुम्हाला कन्फ्युजन वाटलं, मी सगळे इन्ग्रीडियंटचे डिटेल्स, वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन एकदा चेक करून घेऊ शकता. आता पीठ लगेचच व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. पीठ मिक्स करत असताना तुमच्या लक्षात येत असेल, की इथं बरचसं पीठ असं घट्ट दिसतंय, तर यामध्ये पाणी घालायची अजूनही आवश्यकता आहे. मग आता मी इथे काय करणार, तर यामध्ये आणखीन जास्त पाणी घालणार आहे आणि थोडंसं दाटसर तरीसुद्धा सरसरीत असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय. जर तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा अजिबातच वेळ नसेल ना, तुम्हाला खरं सांगू मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे तुम्ही पीठ पाणी घालून छान हे पीठ सरसरीत बनवून घेऊ शकता. इतक्या वेळ मिक्स करायची सुद्धा गरज तुम्हाला पडणार नाही. पण माझं मिक्सरचं भांडं जरा लहान आहे, एवढं सगळं बॅटर बसलं नसतं. 2 ते 3 बॅचमध्ये मला करावं लागलं असतं आणि म्हणूनच मी हे मस्त असं मोठ्या भांड्यामध्ये करून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सरसरीत तरीसुद्धा थोडंसं दाटसर असं वाटतंय की नाही, अशीच कन्सिस्टन्सी असायला हवी. खूप जास्त पातळ सुद्धा चालणार नाही. आता यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण एक 5 मिनिटापुरतं किंवा 10 मिनिटापुरतं आपण हे असंच भिजत ठेवूयात. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. तर इथे आपण पुदिन्याची चटणी बनवतोय, जी खूप झटपट तयार होते. तर यासाठी गच्च वाटी भरून पुदिना घेतलेला आहे, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता यासोबतच 1 लसणाची पाकळी मी यामध्ये घातली आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. आता यासोबतच आपण घालणार आहोत 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि जरा दाटसरपणा येण्यासाठी पाऊण वाटी भरून मी इथे डाळवं घेतलेलं आहे. चटणीच्या चवीपुरतीचं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळे जे फ्लेवर आहेत ना, ते व्यवस्थित बॅलन्स व्हावे म्हणून अगदी थोडंसं पाव चमचा भरून आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. आता यासोबतच आपण यामध्ये पाव वाटी भरून दहीसुद्धा घालणार आहोत. घट्ट दही इथं मी घेतलेलं आहे, ज्याने फ्लेवर खूपच छान येतो. दही आवश्यक घाला. मग बघा ही चटणी कमालीची स्वादिष्ट लागते. यासोबतच पाव वाटी भरून इथे मी पाणीसुद्धा घातलेलं आहे. तुम्हाला किती चटणी पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. आता ही चटणी मी मिक्सरला चांगली बारीक अशी फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता रंगसुद्धा खूप सुरेख आलाय. हा रंग असाच टिकून ठेवण्यासाठी तुम्ही यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळलात तरीसुद्धा चालेल. पण आता ही चटणी मी लगेचच सर्व्ह करणार आहे. यामुळे मी यामध्ये लिंबाचा रस नाही घातलेला. मस्त अशी आपली दाटसर चटणी इथे तयार झालेली आहे आणि यावरती जर हवं असेल तर तुम्ही थोडीशी फोडणी घालू शकता. मोहरीची, हिंगाची, कढीपत्त्याची फोडणी घातली तरीसुद्धा चालेल. पण ही चटणी मी अशीच खाणार आहे. अशीच डोश्यासोबत मस्त लागते.
पण आवडत असेल तर फोडणीसुद्धा दिलीत तरीसुद्धा चालेल. आता इकडे बरोबर एक 5-10 मिनिटं झालेली आहेत. जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास, 1 तासासाठी ठेवू शकता. अगदी 2 चिमूटभर मी यामध्ये खायचा सोडा घातलाय. घातलेला सोडा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुमच्या लक्षात येईल, की हे बॅटर ना पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर वाटतंय. म्हणजेच रवासुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे. आता काय करूयात, लगेचच डोसे कसे करायचे हे सुद्धा पाहू. कारण बऱ्याच जणांना रव्याचे डोसे करायचे म्हटलं, की थोडंसं टेन्शनच येतं. मग काय करायचं, म्हणजे कोणतेही डोसे असू द्यात, यासाठी ही टिप तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. जो कोणता तवा तुम्ही वापरता आहात, बिडाचा असू देत किंवा नॉनस्टिकचा असू देत, लोखंडाचा असू देत, तो चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. गरम करण्याआधीच याला थोडंसं असं तेल चांगल्या बाजूने पुसून घ्यायचं आहे. खूप तेलाची गरज पडणार नाही. तव्यामधून जेव्हा धूर येतो, तेलामधला जो धूर येतो, त्यानंतरच गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला यावरती नॉर्मल पाणी शिंपडून घ्यायचंय आणि लगेचच गॅसची फ्लेम लो करायची. आता पळीभर बॅटर घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल, की मस्त असं बॅटर तव्याला चिकटलं जातंय. अजिबात पळीला असं चिकटून येत नाहीये आणि सरसर असं सरकलं सुद्धा जातंय. जाळीसुद्धा लगेचच पडायला सुरुवात झालेली आहे. तर हीच ती ट्रिक आहे, ज्यामुळे डोसे अगदी परफेक्ट तयार होतात. आता वरची बाजू जी आहे ती थोडीशी कोरडी होऊ द्यायची आणि मग यावरती आपल्याला तेल घालायचंय. फार वेळ थांबायचं नाही. कोरडी वरची बाजू झाली, की लगेचच तेल लावायचं. नाहीतर वरचा जो लेयर आहे, तो असा वातड झाल्यासारखा, यामध्ये क्रॅक गेल्यासारखा असं होतं. म्हणून तेल लावणं आवश्यक आहे. आता उन्हातल्यानेच तुम्ही तेल पसरवून घेऊ शकता किंवा असा जर ब्रश असेल ना, तर व्यवस्थित आपल्याला तेल असं डोशाला लावून घेता येतं. पण नसेल तर उन्हातल्यानेच तुम्ही ते तेल असं सगळ्या बाजूनी पसरवून घ्या. आता तवा थोड्या-थोड्या बाजूने असा सरकवत सगळ्या साइडने डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा, फ्लेमवरती या पद्धतीने तवा इकडे-तिकडे सरवत सगळ्या बाजूने आपल्याला एकसारखा रंग येईपर्यंत डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बऱ्याचदा असं होतं, की एका साइडला डोसा डार्क रंगावरती भाजला जातो, दुसऱ्या साइडला तसाच कच्चा असा वाटतो. मग अशा वेळेस या पद्धतीने तुम्ही तवा फिरवून घेतलात, की एकसारखा असा डोसासुद्धा आपल्याला भाजता येतो. तर डोशावरती हलकेसे असे ब्राउन स्पॉट यायला लागले, सोनेरी रंग यायला लागला, की मग समजून घ्यायचं की आपला डोसा खालच्या साइडने मस्त असा भाजला गेलेला आहे आणि थोडासा आपण तव्यापासून मोकळा करून घेऊयात आणि थोडीशी बाजू पलटी करून चेक करून घ्यायचं की भाजला आहे की नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलाय. अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि मस्त पातळ, जाळीदार आणि कुरकुरीत असा हा डोसा तयार झालाय. आहे की नाही, इन्स्टंट असा हा डोसा, जो खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतो. मस्त कुरकुरीत होतो आणि रंग तर तुम्ही बघतायच कसला कमालीचा आलाय. म्हणजे बाहेरचे डोसे सुद्धा यासमोर अगदी फेल आहेत. आणि दाखवलेली चटणी सुद्धा तशी बनवायला खूपच सोपी आहे. म्हणजे मिक्सरमध्ये तर सगळं साहित्य फिरवून घ्यायचंय. बस एवढंच करायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला आधी म्हटलं, की डोश्याचं प्रिमिक्स सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. यामुळे सुद्धा बराचसा तुमचा वेळ सुद्धा वाचेल. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका कुरकुरीत आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.